काहीच राहिलं नाही। जाऊन बघा, एक वाटी बाळाला दूध पाजायला राहिले नाही आमची। पाऊस भरपूर होता, आम्ही सारे झोपलो होतो, लेकर बाळ घेऊन फक्त बाहेर निघालो आम्ही। नदीला पूर आला, महापूर आला मोठा। बीडच्या शिरूर येथे दुकानांसह जे घरं आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गेलेलं आहे आणि यामध्ये संसारोपयोगी साहित्य जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आहेत ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत। काय नेमकी परिस्थिती होती, पाऊस कशा स्वरूपाचा होता हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जे समोर प्रत्यक्षदर्शी होते, जे इथले स्थानिक नागरिक आहेत ते देखील सोबत आहे। मावशी, काय परिस्थिती होती, कसा पाऊस होता नेमका? पाऊस भरपूर होता आणि पहाटे 4 वाजता एकला पाऊस चालू झाला आणि नंतर नदीला पूर आला, महापूर आला मोठा भयानक। अचानकच पाणी आलं, त्यामुळे आम्हाला बाहेर निघता नाही आलं। मग आम्ही बाहेर निघलोत आणि आमचे सगळे घर संसाराचे सामान आणि आम्ही लोहारीत जातीनी आमचे वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, हातेरे आमचे सगळे वाहून गेले। तर काय परिस्थिती सध्याची आमची परिस्थिती अशी आहे का एकच पाणी आलं 4 वाजता। आम्ही सारे झोपलो होतो, लेकर बाळ घेऊन फक्त बाहेर निघालो आम्ही। निघायची पण व्यवस्था नव्हती आमची। नगर भिंत सुद्धा राहिली नाहीये, काहीच राहिलं नाही। जाऊन बघा, एक वाटी बाळाला दूध पाजायला राहिले नाही आमची। नाही राहिलेली, दूध पाजायला बाळाला वाटी नाही राहिली। आता काय सांगा तुम्हाला, इतकी अवस्था झाली आमची। व्यवस्थित सांगा तुम्ही, व्यवस्थित सांगा। आम्ही राहिले बघा, त्यानं पाणी आलं तो समजा वाहून गेलेले साहेब। आमचं समजा एक ना एक माणूस राहिले, फक्त आम्हाला जीव वाचायची पडली। समजा गेला पाणीचे बघा। आमची एवढीच इच्छा आहे की सरकारने आमची मदत करावी। माझ्या घराला भिंत सुद्धा नाही राहिली, का इट सुद्धा नाही राहिली, दरवाजे सुद्धा नाही राहिली, वाटी सुद्धा नाही राहिली। मला काही प्रशासनातले काही अधिकारी इकडे येऊन गेले का, भेट दिली का? आणखीन कुणीच आलं नाही। प्रथमतः मी ABP माझा व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी सकाळी यांची सगळी पाहणी केली व सर्वांना दाखवलं। आमची महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री, स्थानिकचे प्रतिनिधी व तहसीलदार असतील, कलेक्टर असतील यांना विनंती की यांनी तात्काळ येऊन पंचनामे करावे, या गोरगरीब महिलांना न्याय द्यावा व त्यांना हक्काचं राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावं। या ठिकाणी परिस्थिती फार गंभीर आहे, त्यांची खाण्याची, अन्न पाण्याची व राहण्याची इतकी दुरावस्था आहे। या ठिकाणी आणखीन या ठिकाणी नगर पंचायत आहे, स्थानिक प्रशासन आहे, कुणाची आणखीन यांना मदत झालेली नाही। परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की यांची दखल घेऊन, आपत्तीग्रस्त विभागाने याची दखल घेऊन यांना योग्य तो न्याय द्यावा, यांचा सन्मान करावा व यांची झालेली नुकसान, माझं स्वतःचं सुद्धा या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी माझं बाजारात मोठं एक शेड होतं, ते सुद्धा वाहून गेलेलं आहे। अनेक लोकांचे घर वाहून गेलेत, नुकसान झालेले आहे। लोक जीव वाचून, आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी पळत होते। परंतु विषय असा आहे की आम्हाला आज असं वाटतं की याच्यात 1-2 जीव सुद्धा वाहून गेले असतील, कारण परिस्थिती तेवढी गंभीर होती। अचानक आलेल्या पुरामुळे या ठिकाणी शिरूर शहराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आणखीन शासन, महाराष्ट्र शासन असून द्या, प्रशासन असून द्या, कुठल्याही प्रकारे हे जड खात्याचं जे आहे हे कुणाची ठिकाणची विदारक अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। हे स्थानिक नागरिक जे आहेत ते सरकारकडे मदतीची अपेक्षा करून आहेत। अक्षरशः या महिलांना अश्रू जे आहेत ते देखील अनावर झालेले आहेत आणि आता प्रशासकीय मदत मिळावी, त्याबरोबर स्थानिकचे जे काही प्रशासन असेल त्यांनी या ठिकाणी यावं, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। या सगळ्या महिलांना या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य गेल्यानं अश्रू अनावर होताना देखील पाहायला मिळत आहे आणि हीच मायबाप सरकारने परिस्थिती पाहावी आणि मदत करावी अशी याचना जी आहे ती या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, शिरूर कासार, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।